वेलकम टू जीसीसी एज्युकेशन. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण टाइप्स ऑफ फ्रॅक्शन्स सर्व संपवलेले आहेत. आता आजपासून सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट ही आहे, हे लक्षात ठेवायचं. तुमच्या डेफिनेशन जर विसरल्या ओके चालेल थोडंसं, पण आता हे न्यूमेरिकल ज्यावेळेस मी सांगणार आहे त्या कन्सेप्ट तरी तुम्ही नीट लक्षात ठेवा. डेफिनेशन पण खूप महत्त्वाचे आहेत. डेफिनेशन लक्षातच पाहिजेत, कारण तुम्हाला तीन मेन टाइप्स माहिती पाहिजेत. प्रॉपर फ्रॅक्शन काय असतं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन काय असतं आणि मिक्स फ्रॅक्शन काय असतं. न्यूमरेटर जर लहान असेल डिनोमिनेटर पेक्षा तर त्याला काय म्हणतो, क्वेश्चन मार्क. न्यूमरेटर जर हा ग्रेटर असेल डिनोमिनेटर पेक्षा त्याला कुठलं फ्रॅक्शन म्हणतो हे तुम्हाला लगेच आलं पाहिजे. आता एक स्लाइड वरती तुम्हाला नवीन क्वेश्चन दिसतोय. ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय पहा. मिक्स फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन आपल्याला कन्वर्जन करायचंय. कन्वर्ट हा तुम्हाला एक मिक्स फ्रॅक्शन दिसतोय, त्याचं कन्वर्जन इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचंय. ओके, इम्प्रॉपरचं डेफिनेशन आपण पाहिलेली बघा. इम्प्रॉपरची डेफिनेशन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय. इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर हा काय असतो, ग्रेटर असतो डिनोमिनेटर पेक्षा. बघा मग आपला आन्सर येतोय का, आपण फाइंड आउट करू आन्सर. लक्ष द्या. मग तुम्हाला जर अशी केस दिसत असेल 8 दिसतोय आणि 6/10 हा फ्रॅक्शन दिसतोय, तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर करायचं असेल तर मेथड कशी आहे ही सर्वप्रथम पहा. मी काय लिहितो, क्वेश्चन लिहितो इथं खाली. तर ह्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, लक्ष द्या नीट. हा जो 10 आहे ना, ह्या 10नी 8 ला, 8 हा होल नंबर आहे, ह्या 10नी 8 ला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. डायरेक्टली आन्सर येईल बघा. 10 8 जा 80. 80 मध्ये वरचा जो हा नंबर दिसतोय 6 ऍड करायचे. मग 10 8 जा 80, 80 प्लस 6 86. ओके, तर बघा मेथडनी कसं करायचं. मग 10नी 8 ला मल्टिप्लाय करायचं. सो 10 इंटू 8 हे जर मल्टिप्लाय करून झालं, हा नंबर वरचा नंबर 6 प्लस करायचा आणि खाली जो डिनोमिनेटरला आहे 10 जसा आहे तसा ठेवायचा. 10 8 जा 80 प्लस 6 डिवायडेड बाय 10. 80 प्लस 6 किती होतात, 86/10. मग झालं आपलं आन्सर आलं 86/10. हे जे आपलं आन्सर आलं त्याच्यामध्ये तुमचा न्यूमरेटर हा ग्रेटर आहे, मोठा आहे कोणापेक्षा, डिनोमिनेटर पेक्षा. जर न्यूमरेटर हा ग्रेटर असेल डिनोमिनेटर पेक्षा तर त्याला आपण काय म्हणतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, जे की आपण आन्सर काढलं. मग इम्प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन बघा काय. इम्प्रॉपर फ्रॅक्शनची डेफिनेशन बघा. न्यूमरेटर हा काय आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, डिनोमिनेटर पेक्षा. मग आपला आन्सर आहे का बरोबर, सी इयर. येस, आपला न्यूमरेटर हा ग्रेटर आहे कोणापेक्षा, डिनोमिनेटर पेक्षा. मग अशा टाइप्सचे सम्स आपल्याला एक्झामला येतात. ओके, तर जे स्टुडंट 5th 6th 7th स्टँडर्ड मध्ये आहेत त्यांना असे सम्स आहेत. आणि हे पुढे तुम्हाला महत्वाचं आहे नेक्स्ट न्यूमेरिकल्स मध्ये 8th 9th 10th स्टँडर्ड मध्ये. मग आपण काय करतोय ह्या लेक्चर मध्ये, बेसिक टू ऍडव्हान्स काही गोष्टी पाहणार आहोत. ओके, आणखीन एक एक्झाम्पल मी देतो, लक्ष द्या. नाइन 7, सपोज ह्या ठिकाणी काय घेतो मी, 11 घेतो. ओके, आता थोडेसे मोठे नंबर्स घेतो. मग बघा आपली मेथड तर सेम असणार आहे. ह्या डिनोमिनेटरने ह्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. 11 9 जा आणि वरचा नंबर ऍड करायचा प्लस 7 डिवायडेड बाय 11. 11 इंटू 9, 11 9 जा 99. गुड. 99 मध्ये 7 ऍड करायचे डिवायडेड बाय 11. 99 मध्ये 7 ऍड करा. ऍडिशन शिकवलेली बेसिक कोर्स मध्ये. ज्यांनी बेसिक कोर्स केला नाही त्यांनी बेसिक कोर्सचे लेक्चर्स पहा आहेत ते. 99 प्लस 7 कसं करणार, ज्यांना ऍडिशन येत नाही त्यांना सांगतो. ओके, हा 99 लिहिणार,
7 लिहायचा, युनिट पासून 7 द्यायचा, ऍड करायचा, 9 + 7 16, 6 here 1 कॅरी, 9 + 1 10. तर आन्सर किती आलं 106/11. न्यूमरेटर हा कसा आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, डिनॉमिनेटर पेक्षा. तर ह्याला आपण काय म्हणतो, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आपला क्वेश्चन काय होता ते समजून घ्या. आपल्याला मिक्स फ्रॅक्शनचं कशामध्ये करायचं होतं, इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. झालेला आहे आपला क्वेश्चन. मग असे तुम्ही भरपूर सम्स काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. तर बघा मी तुम्हाला काही सम्स देतो. सर्वप्रथम काय करा, ही स्लाइड तुम्ही लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून. बघा आता मी तुम्हाला काय करतो, काही क्वेश्चन्स देतो. राईट डाऊन करा होमवर्कला. मिक्स फ्रॅक्शनचं आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचंय. पटपट राईट डाऊन करा फास्ट, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या. नेक्स्ट 9 4 divided by 12, 10 5/6, 9 6/11. हे सम्स तुम्ही काय करा, सॉल्व्ह करा. हे सम्स तुम्ही सॉल्व्ह करा. परत एकदा मी सम सांगतो डायरेक्टली कसं करायचं. ओके, सपोज मी घेतला 9, त्यानंतर ना 7 डिवायडेड बाय सपोज 9 घेऊ. डायरेक्टली करायचं असेल तर डायरेक्टली पण आन्सर येतं. थोडंसं कॅल्क्युलेशन जरा तुम्हाला फास्ट आलं पाहिजे. आपण काय करत होतो, ह्यानी ह्याला काय करत होतो, मल्टिप्लाय. मग मला सांगा 9 9चा काय असतं, 81 असतं. 81 मध्ये 7 ऍड करायचे. 9 9चा 81 मध्ये 7 ऍड करा, किती येतात, 88 येतात. मग डायरेक्टली 9 9चा 81 मध्ये 7 ऍड करा, 88 लिहायचा आणि खालचा डिनोमिनेटर लिहायचा, झाला आन्सर. हेच आपण कुठल्या मेथडने केलं बघा, हेच आपण काय केलं, अशा मेथडने केलं. 9 नी 9 ला मल्टिप्लाय करायचं, 9 × 9 झालं तर त्याच्यामध्ये +7 ऍड करायचं, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर जो आहे तो घ्यायचा. 9 9चा 81 मध्ये 7 ऍड करायचे, 9 81 + 7 88 डिवायडेड बाय 9. झालं आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये. कळलं? तर काय करा तुम्ही, हा व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर राईट डाऊन करा. नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, आपल्याला एक नवीन टॉपिक पाहायचा आहे. अगेन क्वेश्चन बघा काय आहे. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. नवीन टॉपिक आहे, तुम्हाला लक्ष द्या कशा पद्धतीने तुम्हाला करायचा आहे. हा जो तुम्हाला 30 दिसतोय, ओके, तर 30 काय करायचा, असा लिहायचा. ह्या 30 ला 7 नी काय करायचं, डिवाइड करायचं. मग 7 चा टेबल आला पाहिजे. ह्या ठिकाणी मी टेबल लिहितो. ओके, टेबल येत नसेल तर लर्न करा. टेबल चेक करा बरोबर आहे का, पटकन. मग टेबल येणं खूप गरजेचं आहे. टेबल एकदा चेक करा बरोबर लिहिलंय का. मग 7 च्या टेबल मध्ये मला सांगा, 7 च्या टेबल मध्ये फर्स्ट नंबर 3 आहे का नाही. मग 7 0 0, 3 मधनं 0 गेले 3, खाली आले 0. 30 नंबर झाला. 7 च्या टेबल मध्ये 30 आहेत का, नाही आहेत. 30 पेक्षा स्मॉल कुठला आहे, 7 4 28. 30 मधनं 28 गेले, किती राहिले, 2 राहिले. ह्याला आपण आन्सर आलं ते क्वोशंट म्हणतो आणि ह्याला आपण रिमाइंडर म्हणतो. मग लिहिण्याची पद्धत कशी आहे, तर लिहिण्याची पद्धत, आन्सर लिहिण्याची पद्धत पहा कशी आहे, नीट बघा. सर्वप्रथम जो क्वोशंट आलेला आहे तो लिहायचा. 4 आलेला आहे, 4 लिहिला. त्यानंतर ना खाली जायचं रिमाइंडर कडे, 2 आहे, 2 लिहायची. आणि लास्टला आपण 7 ने डिवाइड केले, 7 लिहायचं. आन्सर आले का, कसं चेक करणार. 7 4 28, 28 + 2 30 झाला आन्सर. म्हणजे आपण काय केलं की इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं, मिक्स फ्रॅक्शन मध्ये, आणि झाला आपला आन्सर. मग अशा गोष्टी मॅथमॅटिक्स मध्ये ज्यावेळेस न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करतो, कॅल्क्युलेशन करतो, तर अशा गोष्टी थोड्याशा आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी मी हे बेसिक मध्ये सांगतोय.
तर काय करा, व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर लिहून घ्या. ओके, मग बघा एक नेक्स्ट सम देतो, राईट डाऊन करा फास्ट. जसं की मी तुम्हाला सांगितलं 42 डिवायडेड बाय 9. 42 ला 9 ने डिवाइड करायचं, मग आन्सर तुम्ही कसं काढणार, एकदम सिंपल आहे. 42 डिवायडेड बाय 9. 9 च्या टेबल मध्ये 42 आहेत का, नाहीयेत. 42 पेक्षा स्मॉल कुठला आहे सांगा पटकन. 9 4 चा 36. मग 42 मधनं 36 जात नाहीत. बघा सिंपल सबट्रॅक्शन कसं करायचं, 42 मधनं 36 घालवायचे, 2 मधनं 6 जात नाही, क्रॉस करा, 2 ह्या ठिकाणी लिहा. आता 4 कडनं एक बॉरो घ्यायला लागेल ना, 4 कडनं एक बॉरो इकडे दिला, 4 चा 1 तिकडे गेला, इथं 3 राहिला, 12 मधनं 6 गेले 6, 3 मधनं 3 गेले 0. तर आपली रिमाइंडर किती आली, 6 आली. मग आता आपल्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कशा पद्धतीने लिहायचंय तर लक्ष द्या. सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगितलं, काय राईट डाऊन करायचा, हा क्वेश्चन लिहायचा. 4 लिहिला, 4 नंतर न रिमाइंडर 6 लिहिली आणि त्यानंतर न हा ज्याने डिवाइड केले ते आपण 9 लिहिला. मग आन्सर पटकन कसं काढायचं बघा, 9 4 जा 36. 36 मध्ये 6 ऍड करा, 42. मग आला आन्सर 42. तर अशा पद्धतीने तुम्ही इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्जन करू शकता. तर तुम्हाला काही मी सम्स देतो, ते सम्स तुम्ही काय करा, होमवर्कला सॉल्व करा. 40/6, then next 36 divided by 9, 40 divided by 6, 96 divided by 11, 25 divided by 2. तर हे सम्स आहेत. ह्या सम्सची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त सम तुम्ही स्वतःच्या मनाने लिहा आणि प्रॅक्टिस करा. तर ह्या सेशनमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण 2 नवीन टॉपिक संपवलेले आहेत. जर आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलं असेल, मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसं करायचंय हे एक आपण पाहिलं आणि सेकंड स्लाइड मध्ये आपण काय पाहिलं, जर तुम्हाला इम्प्रॉपर फ्रॅक्शन दिलं असेल तर त्याचं मिक्स फ्रॅक्शन मध्ये कसं करायचं हे पण आपण काय केलेलं आहे, फिनिश केलेलं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण नवीन टॉपिक्स पाहू. असेच टॉपिक्स, ह्या फ्रॅक्शनची ऍडिशन कशी करायची, ह्याच फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन कशी करायची, एक किंवा नंबर ऑफ, जर तुम्हाला नंबर ऑफ फ्रॅक्शन दिले असतील तर त्यांची ऍडिशन कशी करायची, नंबर ऑफ फ्रॅक्शन दिली असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन कसं करायचं हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये पाहू. तर नोट्स प्रॉपरली लिहून घ्या. ओके.